डब्बा आणला असेल तर डब्यातला, नाही तर खिचडी वगैरे काही असेल तर वहीमध्ये पेनच नाही. मला पाहिजे म्हणजे पेन गेलं असं करून रडत होती. टाइम गेल्यानंतर आपल्याला समजतं की ती गोष्ट जी झाली ती आपल्यासाठी चांगलीच झाली. हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय नवीन ब्लॉग. आज आहे माझ्या गावच्या आठवणी एपिसोड नंबर 6. तर आजची स्टोरी असणार आहे, स्टोरी नाही आहे म्हणजे एक आठवण आहे जी माझ्या कायम सोबत राहते. एका पेनासोबतची आहे, मोटिवेशनल आहे, जी मला कोणीतरी सांगितली होती, मला कोणीतरी मोटिवेट केलेलं आहे. सो त्याच्यावरती आहे, शाळेतली आहे ती एक मेमरी आहे माझी एका फ्रेंडसोबत. आणि हा ड्रेस आहे जो आता खूप जण विचारतील किंवा प्रश्न पडला असेल, हा तू का घातला आहेस, हा तर गरबा टाईपमध्ये वगैरे आहे, नवरात्रीमध्ये घालायचा. तर मी सांगते की मी हे प्रत्येक बोलतात ना एपिसोडसोबत, प्रत्येक मेमरीसोबत मी बनवलेले, स्वतः बनवलेले कपडेच आहे ते घालणार आहे पूर्ण 20 दिवस 20 स्टोरीसोबत. सो त्यामुळे मी बोलली ब्लॅक घालूया, काहीतरी वेगळं वेगळं म्हणून हा घातला. मी बोलली की छान वाटतं, ह्याला इस्त्री पण करावी लागत नाही, त्यामुळे पटकन घातला. सो काय सांगत होती, सो ती स्टोरी आहे मोटिवेशनल. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चला, ही आठवण बघा शाळेमधली आहे. मी कदाचित पहिली किंवा दुसरीला असेल मे बी. तर त्यावेळेस ना शाळेत जायचं, अभ्यास वगैरे करायचा. आणि एके दिवशी आहे तो अभ्यास करता करता माझा पेन संपला होता. तर मी घरी आली आणि मम्मीला बोलली आणि माझी वही पण संपली होती. तर मम्मीने मला काहीतरी 10 रुपयाचे काहीतरी दिले होते की जा आणि पेन घे आणि वही घे असं. तर मी गेली दुकानामध्ये आणि माझ्या लाईफमधला बरं पहिले ना पेन 1 रुपयाला 2 रुपयाला वगैरे असे यायचे. तर मी 5 रुपयाचा पेन घेतला होता. आणि त्याच्यानंतर वही कितीची घेतली होती मला आठवत नाही, असेल काहीतरी, आता माझ्या लक्षात पण नाही, पण वही घेतली होती. असं 2 गोष्टी मी घेतल्या दुकानातून. घरी आली, बॅग वगैरे भरली, वेण्या मस्त छान अशा दोन्हीकडे 2 वेण्या घातल्या मम्मीने. आणि मग शाळेत निघाली. शाळेत गेली, मस्त बसली वगैरे, अभ्यास चालू होता आमचा, अभ्यास केला. आणि कसं नाही, माझं नवीन पेन आहे सगळ्यांना दाखवायचं, मी नवीन पेन घेतला. त्याच्यानंतर मधली सुट्टी झाली आणि मी वहीत असा पेन ठेवला आणि तिथं वरतीच असं सुट्टी झाली की भाई पहिलं ठेवायचं आणि पहिलं बाहेर पडायचं, खिचडी खायची, काय असेल ते खायचं, नाहीतर मग झाडाच्या खाली आहे ते खेळत बसायचं. आम्ही म्हणजे खाणं कमी आणि खेळणं जास्त होतं आमचं. एक झाड होतं, म्हणजे आहे अजून तिथे, त्या झाडावरती चढायचं, काय तिथे काय खेळणी वेळणी बनवायची, फुलं आणायची, सगळं आमचं चालू होतं. तर मग तसंच मी जे आहे ते असं ठेवलं, माझं जे काय आहे ते दप्तरवरती, बरं बॅगवरती नाही, दप्तर. त्यावेळेस आमचं दप्तर जे आडवं यायचं असं, मग त्याच्यावर ठेवलं आणि मग गेली बाहेर. आणि त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर खेळलो वगैरे, सगळं झालं नेहमीप्रमाणे. खेळायचं, नाहीतर मग असं रांगेत बसायचं, असं गोल येड्यामध्ये असं बसायचं आणि जेवायचं. डब्बा आणला असेल तर डब्यातला, नाहीतर खिचडी वगैरे काही असेल तर खायचं आणि मग जायचं. त्याच्यानंतर गेलो, मधली सुट्टी आहे ती संपली, बेल वाजली, टन 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 टन. आम्ही गेलो आतमध्ये. गेलो, मी वही खोलून बघितली, वहीमध्ये पेनच नाही. आता ही गोष्ट ठीक आहे, ओके, नॉर्मल की पेन नाही आहे, ओके ठीक आहे, दुसऱ्या पेन घेऊ वगैरे. त्यावेळेस मी डायरेक्ट रडायलाच लागली की माझा पेन हरवला. म्हणजे त्यावेळेस लहान मुलांचं असतंच असं. मी आता पण बघितलं ना, खूप असे लहान मुलं म्हणजे कोणती पण छोटी गोष्टीसाठी ते कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, म्हणजे करूच नाही शकत लहान मुलं. आणि ते बरोबर आहे गोष्ट, स्वतःची एक असतं त्यावेळेस, मोठेपणे असं असतं. पण आता पण असं वाटतं की बाई पेन चांगला घेतला, पेन हरवला तर कसं वाटतं यार मनाला मग शेवटी. तर त्यावेळेस मी रडायला लागले पूर्ण, म्हणजे अख्खा वर्ग, म्हणजे असं मला पाहिजे पेन गेलं असं करून रडत होती. आणि माझं डोकं वगैरे तापलं होतं, म्हणजे मग थांबतच नव्हती की मला काय पण करून पेन पाहिजे माझा असं. मग त्याच्यानंतर एक 4 वाजताची बेल व्हायची, 3:30-4च्या आसपास असं काहीतरी बेल व्हायची. म्हणजे 2 बेल व्हायच्या आमच्या, एक मधली सुट्टी आणि त्याच्यानंतर एक छोटीशी असायची. मग त्याच्यामध्ये असं आम्ही यायचो आणि मग मी असे रडत होते. मग एक माझी फ्रेंड म्हणजे अशी फ्रेंड नाही, पण म्हणजे मोठी होती ती. तर आम्ही लहान आणि ती मोठी होती. तर ती आली, मग मला समजवत होती की हे बघ विद्या, आता हा पेन 5 रुपयाचा होता तुझा, मग तू आता रडणार, मग तुझं डोकं दुखणार, मग तुला ताप येणार, मग तू आजारी पडणार, मग तुला डॉक्टरकडे घेऊन जावं लागणार, मग तुझ्या मम्मीला टेन्शन येणार, घरचे देखील टेन्शनमध्ये, तू आजारी पडली तर मग त्याच्यामुळे डॉक्टरकडे जावं लागणार. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर पैसे अलग खर्च होणार. तर ते 5 रुपये गेलेत,
तर तुला असं नाही वाटतं की तू रडलीस तर मग हे आजारी पडल्यानंतर तुला जास्त पैसे द्यावे लागतील ना डॉक्टरकडे, मग त्यापेक्षा 5 रुपयाचं पेन गेलं ना, जाऊ दे ना, 5च रुपये गेलेत. असं दिन वेळा समजा उद्या पण दुसरा पेन घेऊ. मम्मी मम्मी माझं इथे मम्मी आता ओरडेल ना, मला 5 रुपयाचा पेन गेला की म्हणजे आता 5 रुपये मम्मी मला परत देईल की नाही. तर बोलली काय की मी बोलते पाहिजे मम्मीशी, म्हणजे मम्मीला मी सांगेन. पण तू आता जर रडलीस तर मम्मीला चालेल की ते हरवलेला पेन, पण तू जर आजारी पडलीस तर मग त्याच्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील की नाही, डॉक्टरकडे जावं लागेल आणि त्यात शाळेची सुट्टी होईल ती वेगळीच. हे सगळं तिने मला समजवलं आणि मला शांत केलं. मग शांत झाली मी आणि त्याच्यानंतर आहे ती बेल संपली वगैरे. मग त्याच्यानंतर तर म्हणजे असतं नाही की रडवं फेस, एक आतमधून फिलिंग असतंच यार सॅडवाली. शेवटी पेन गेला आणि तो पण 5 रुपयाचा. मग त्याच्यानंतर घरी वगैरे गेली आणि त्याच्यानंतर मग मम्मीला सांगितलं की पेन हरवला आहे. मम्मी ओरडली, पण थोडंसंच ओरडली की मग तुला आतमध्ये नाही ठेवता आलं का पेन, दाखवायचं कशाला. आणि एक असतं ना म्हणजे कोणी काढून घेतला की काही केलं, आता मला नाही माहीत. झालं ते झालं की कुठे पडला वगैरे आता माहीत नाही, देवालाच माहिती बाबा त्यावेळेस काय झालं होतं ते त्या पेनसोबत. मग त्याच्यानंतर झालं नॉर्मल. सो मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की माझ्या लाईफमध्ये एक मोटिवेशनल जे होतं की लेट गो करायला, की भाई जाऊ दे ना, एवढंच अस्त्र होतं, इथे थोडी लाईफ संपली आपली. सो एक ते आहे जे त्यावेळेस झालं होतं, बट ते ना मला कायम माझ्या आठवणीत राहतात. तिचे जे शब्द होते, म्हणजे भलेही तिने नॉर्मल वेमध्येच बोलली होती आणि मी देखील नॉर्मल घेतलं होतं त्यावेळेस. भले मला म्हणजे एवढं मला हे नव्हतं वाटलं त्यावेळेस, मी शांत झाली वगैरे होती, कारण की सगळेजणच मला शांत करायला लागले होते आणि कोणी समजवलं ना मोठ्याने की शांत होतात लहान मुलं. मग त्याच्यानंतर मग मला आत्ता काही नाही वाटत एवढं, म्हणजे त्यावेळेस जेवढं इम्पॉर्टंट नसेल वाटले ते शब्द. पण आत्ताच्या लाईफमध्ये असतं ना की लेट गो करायला शिकलं पाहिजे माणसाने. ज्या गेल्यात गोष्टी त्या जाऊ द्या आणि ज्या आहेत आत्ता आहे आपल्यासोबत त्या गोष्टीमध्ये, त्या आठवणींसोबत किंवा त्या सगळ्या गोष्टीसोबत माणसाने हॅप्पी राहिलं पाहिजे, ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. नाहीतर दरवेळेस आपण बोलतो ना की जी गोष्ट गेली आहे, ही गोष्ट नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे माणूस रडत बसतो आयुष्यभर. सो माणसाने ते न करता की जे आपल्याकडे आहे आपण त्याच्यामध्ये खूप खुश राहिलं पाहिजे, कारण की देवाने आपल्याला खूप हेल्दी दिलेलं आहे. आणि बोलतात ना की मला एक गोष्ट नेहमी आठवते, म्हणजे काही मला होऊ दे किंवा काही म्हणजे किती टेन्शनमध्ये वगैरे असू दे, की एक असं ना माणसांचं मोटिवेशनल, ते मला आठवतंच की जाऊ दे ना, हे एवढंच इथे थोडी लाईफ संपलं यार, इथून पुढे पण आहे भरपूर आणि भरपूर गोष्टी आहेत माझ्याकडे ज्याच्यामध्ये मी खुश राहू शकते. सो त्या एका छोट्या ह्याच्यामुळे की माझ्या लाईफमध्ये तो एक, आणि मला नेहमी आठवतो तो शब्द की एवढंच असतं झालं ना, जर तू हे केलंस तर मग ते हे होईल. सो तू आत्ता स्टेबल राहा आणि लेट गो करायला. तर आता ही झाली बरं माझी आठवण. तर मला तुम्हाला देखील सांगायचं आहे, लाईफमध्ये गोष्टी होत राहतात, काही माणसं येतात, काही माणसं जातात. कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या आवडीच्या वस्तू असतात त्या देखील आपल्याकडून दुरावतात, माणसं दुरावतात, काही नाती देखील खराब होतात. सो सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच होत राहतात. आणि मला असं वाटतं मी आत्तापर्यंत पण जे पण फेस केलं, तुम्हाला तुमच्यासोबत पण असं झालं असेल कदाचित, की बोलतात ना की आपण त्यावेळेस आपल्याला वाटतं की ही गोष्ट खूप मोठी आहे, माझ्यासोबत हे खूप वाईट झालं वगैरे, असं छोट्या छोट्या गोष्टी बाबतीत होतं. तर मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मोठे होतो, काही टाईम गेल्यानंतर आपल्याला समजतं की ती गोष्ट जी झाली ती आपल्यासाठी चांगलीच झाली. हे प्रत्येकासोबत होतं, पण त्यावेळेस आपल्याला कळत नाही की हे होतंय चांगल्यासाठी होतं वगैरे, आपण कारण की त्यावेळेस आपण एक्सेप्ट करत नाही त्या गोष्टी. सो मला असं वाटतं की माणसाने एक्सेप्ट करायला हवं सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत लाईफमध्ये त्या, कारण की जर त्याच घेऊन बसलो तर आपण पुढे लाईफमध्ये जाणार नाही. सगळ्यात बेस्ट मलम कोणत्याही गोष्टीवरती, कोणत्याही घटनेवरती, तो म्हणजे असतो टाईम. टाईम गेला ना की माणसाला सगळ्या गोष्टी आहेत त्या रिलीफ वाटतात, म्हणजे सॉर्टेड वाटतात. त्यावेळेस आपण घेऊन बसतो, पण मला असं वाटतं सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत लाईफमध्ये. सगळं काही आपल्यासोबत नाही राहणार आहे, आपण घेऊन न जाणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते की आज आहे आपण, मी आत्ता बोलते, काय माहीत पुढचा मिनिट आहे तो कसा असेल, कोणी बघितला आहे, उद्याचा दिवस कोणी बघितला आहे, कोण कुठे असेल, कोणी असेल नसेल. सो त्यामुळे मला असं वाटतं माणसाने हॅप्पी राहावं, जितकं जमेल तितकं हॅप्पी राहावं, जितकं जमेल तितकं दुसऱ्यांना हॅप्पी ठेवता आलं पाहिजे, दुसऱ्यांना न हर्ट करता. सो अशी होती आजची स्टोरी. कशी वाटली ते, आणि एक मेसेजसुद्धा माझ्याकडून की ॲक्सेप्ट करायला शिका. वेळेनुसार सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत, वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलत राहतात, आपण देखील बदलतो. मी लहानपणी खूप वेगळी होती, मी त्याच्यानंतर थोडी मोठी झाल्यानंतर खूप वेगळी होती, आणि आता मी खूप वेगळी आहे.
सो अशाच गोष्टी माणसांमध्ये बदलत असतात आणि माणसांना वाटतं की माणसं बदलतात, ही तर यावेळेस अशी नव्हती, यावेळेस अशी झालेली वगैरे. सो अशी होती स्टोरी आणि असं होतं माझ्या लाईफमधलं मोटिवेशनल आणि तुमच्या लाईफमधलं मोटिवेशन. सो थँक्यू सो मच गाईज, पूर्ण व्हिडिओ बघितली त्याच्याबद्दल. आणि असंच भरभरून प्रेम देत राहा, साथ देत राहा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका प्लीज प्लीज. सो बाय बाय, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये नवीन एपिसोडसोबत, नवीन स्टोरीसोबत. बाय बाय, लव यू.